प्रस्तावित नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग रद्द करण्यात यावा या मागणीसाठी सिन्नर तहसील कार्यालयावर तालुक्यातील प्रकल्प बाधित शेतकऱ्यांनी मोर्चा काढला। सिन्नर तालुक्यातील शिवडे, पांढुर्ली, डुबेरे, सोनांबे, सोनारी, गोंदे, पाथरे या गावातील शेतकऱ्यांनी महामार्गासाठी जमिनी देण्यास तीव्र विरोध दर्शविलाय। दरम्यान मोर्चामध्ये महिलांचा लक्षणीय सहभाग पाहायला मिळाला। मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग हा सिन्नर तालुक्यातील शिवडे, पांढुर्ली, डुबेरे, सोनंबे, गोंदे, सोनारी तसेच पाथरे या गावातून प्रस्तावित आहे। मात्र त्याला शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवलाय। हा महामार्ग रद्द करावा या प्रमुख मागणीसाठी सिन्नर तालुक्यातील प्रकल्प बाधित शेतकऱ्यांनी शेतकरी संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष राजू देसले, कचरू डुकरे, शांताराम ढोकरे यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढला। दरम्यान तहसील कार्यालयाजवळ मोर्चा आल्यानंतर पोलिसांनी अडवला। यावेळी राजू देसले यांनी सरकार हुकुमशाही पद्धतीचा अवलंबन करत असल्याचा आरोप केला। 120चा 150चा स्पीड केल्यावरती ती गाडी कोणत्या वेगाने पळेल आणि या देशामध्ये काय काय होईल हे आपण विचारही करू शकत नाही। ज्या पद्धतीने ह्या महामार्गाच्या बाबतीतल्या भूमिका आहेत, कचरू पाटील अधिक व्यापक बोलणार आहेत। फक्त प्रमुख गोष्टी मी आपल्याला सांगतोय की इगतपुरी तालुका आणि सिन्नर तालुक्यातले अतिशय बागायती जमिनी आणि ज्या ठिकाणी 2 पिकं आपण घेऊ शकतात, या सर्व जमिनी या ठिकाणी आहेत। या देशामध्ये शेतकऱ्यांनी भांडून भू अधिग्रहणाचा जो कायदा केला आहे, भूसंपादनाचा जो कायदा 2013 मध्ये मंजूर झालाय, त्या कायद्याचं संपूर्ण उल्लंघन हे सरकार हुकुमशाही पद्धतीने राबवत आहे। याचा आपण निषेध करत आहोत, कारण या देशामध्ये शेतकऱ्यांसाठी अतिशय चांगला कायदा भूसंपादन कायदा झालेला आहे। त्या कायद्यामध्ये सांगितलेले 70% शेतकऱ्यांची अनुमती असल्याशिवाय कोणत्याच प्रकारची जमीन ही अधिग्रहण करता येणार नाही। दरम्यान मोर्चात महिलांचा लक्षणीय सहभाग दिसून आला। आयुष्यभर काबाड कष्टाने केलेली कमाई समृद्धी महामार्गात तोडली जाणार असल्याने सोनंबे येथील गृहिणीने सर्वांसमोर कळकळीने आपली बाजू मांडली। आणि माझं सगळ्या शेतकऱ्याला ते सांगणं आहे की जो कोणी अधिकारी आपल्या गावावर येईल, मोजणी करायच्या आधीच त्याला गावातून हकलून द्या। दरम्यान प्रांताधिकारी महेश पाटील यांना यावेळी निवेदन देण्यात आलं। यावेळी मोर्चेकऱ्यांमध्ये विविध फलक हाती घेतलेले शेतकरी मोठ्या संख्येने दिसले। शंतनू कोरडे, नाशिक न्यूज, सिन्नर।